रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राजा रामाचं दर्शन घेतलं। राम सर्वंतच आहे, मात्र मनुष्यबाण नाशिकमध्ये राहावा अशी तिची अपेक्षा होती। काय नेमकं सत्य प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा, नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राचे जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी उद्या जागा वाटपाबाबतचा अयोध्येला जाणार आज देवदर्शन करता नेमकं काय कारण? मला असं वाटतं की आज प्रभू रामचंद्रांची जन्मोत्सव आहे आणि म्हणून नाशिक असेल, अयोध्या असेल तर आज आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर रात्री अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहोत। आपण प्रत्येक वर्षी गेली 10 वर्षापासून सातत्यानं काळाराम मंदिराच्या या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी घेतोय आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्यासोबत आहे। आज आपल्याला प्रभू रामचंद्र पावले त्यांचा काय नेमकी शासकीय आहे तिकीच्या संदर्भात? मला असं वाटतं का नाशिक ही अयोध्या जन्मभूमीनंतर नाशिक ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून आम्ही सर्वच प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वच जास्तीत जास्त महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊत। काय आपण आशीर्वाद मागितला? पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि आपण त्यासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जातो। रामचंद्रांचा काय आशीर्वाद मागितला? प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना केली की महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊत व आपला देश एक मजबूत देश आणि आपली जी काय आर्थिक व्यवस्था आहे ती आपली जशी 5 नंबरवरती आहे तर ती प्रगती होऊन लवकरात लवकर 1 नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभो। 2024 आज बैठक निर्णय होईल काय अपेक्षा आहे आपल्याला? आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते। अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे।